पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपमिला मुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भ्राता संगोदरा अपार चतुर्भुज नर होनी ठेले ज्ञान गुडगम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिले माझ्या हाती. जो कोणी मुखाने हरिपाठाची कीर्ती गाईल, हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, भगवान पंढरीनाथ पांडुरंग, आणि पाठ म्हणजे अभ्यास स्मरण, आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण. जो कोणी या हरिपाठाची कीर्ती गाईल, हा हरिपाठ गाईल, त्याचा देह पवित्र होईल. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की या नामस्मरणाचे, हरिनामाचे फार मोठे सामर्थ्य आहे. जो कोणी नाम साधक नियमित भगवंतांच्या नावाचा जप करतो, नाम साधना करतो, त्याला वैकुंठामध्ये स्थान प्राप्त होते. इतकेच नव्हे तर अशा भगवत भक्ताचे आई वडील आणि सारे कुळ यांना चतुर्भुज रूप प्राप्त होऊन वैकुंठाची प्राप्ती होते. त्यांच्या पितरांचा उद्धार होतो. हे अतिशय गूढ असणारे ज्ञान माझे गुरु निवृत्ती दादा यांनी मला सांगितलं आहे, असे माऊली म्हणतात. जय हरी विठ्ठल. जगाची माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय यांनी हरिपाठ रचला. या कलियुगातील युगधर्म हरिनामाचे महत्व जनसामान्याला समजावे म्हणून 28 अभंगाची रचना ज्ञानोबा राय यांनी केली. आजही महाराष्ट्रात घरोघरी नित्यनेमाने हरिपाठाचं पठण होतं, वाचन होतं. अनेक घरामध्ये तर हरिपाठ झाल्याशिवाय जेवण देखील करत नाही. या हरिपाठाचा महिमा आगाध आहे. परंतु हा हरिपाठ गायल्याने किंवा हरिपाठ म्हटल्याने काय लाभ होतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक, देवाची द्वारी उभा क्षणभरी या अभंगापासून तर विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान या 9 अभंगापर्यंत 14 वेळा हरी या शब्दाचा उच्चार होतो. तर पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या अभंगापर्यंत 25 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. आणि वेदशास्त्र प्रमाण या अभंगापासून तर ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ या अभंगापर्यंत 16 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. म्हणजे 14 अधिक 25 अधिक 16 एकूण 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. आणि प्रत्येक अभंगानंतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, या प्रकारे 27 अभंगांना पुन्हा 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. या प्रकारे माऊली आपणाकडून न कळत 108 वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात. म्हणजे जो कोणी भगवत भक्त एकदा हरिपाठ गाईल, माऊली ज्ञानोबा राय त्याच्याकडून न कळत 1 माळ हरिनामाचा जप करून घेतील. दुसरा लाभ, अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वथा तो. संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय या ठिकाणी सांगतात की मी भगवंतांवरील आणि भगवंतांच्या भवतारक हरिनामावरील दृढ विश्वासाने हरिपाठाचे 28 अभंग रचले आहे. आता या ठिकाणी 28वा अभंग जो आहे हा फलश्रुती सारखा असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाचे अभंग 27च म्हणण्याचा परिपाठ आहे. 27वा अभंग झाल्यानंतर नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हरिनामाचं महत्व सांगणारा 28वा अभंग म्हटला जातो. परंतु माऊलींनी जो 28वा अभंग रचला आहे त्यामध्ये माऊली सांगतात की आळंदीला इंद्रायणीच्या नदीच्या तीरावरती राहून जो कोणी हरिपाठाचे नित्य नियमाने पारायण करेल त्याच्यावरती लवकरच गुरूंची कृपा होईल आणि हे गुरु त्या व्यक्तीला हरिनामाचा उपदेश करतील आणि त्या हरिनामाच्या जपामुळे त्या व्यक्तीच्या, त्या साधकाच्या मनामध्ये भगवंतांविषयी प्रेम निर्माण होईल आणि त्या प्रेमामुळे अखंड नाम साधना त्याची चालू राहील. तो नियमित हरिनामाचा जप करत राहील आणि तो भगवत प्रेमाचा अधिकारी होईल, या प्रकारे माऊली सांगतात. म्हणजे श्रद्धापूर्वक नित्यनेमाने हरिपाठ करणाऱ्या साधकाला गुरुंकडून हरिनामाची प्राप्ती होते आणि हरिनामामध्ये आनंद प्राप्त होतो. किती मोठा लाभ आहे हा. तिसरा लाभ, असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन उल्हासे करून स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरी तया संभाळी अंतर्बाह्य. यामध्ये माऊली नाम साधना कशी करावी हे सांगतात आणि त्याचं फळ काय हे देखील सांगतात. माऊली या ठिकाणी म्हणतात की साधकाचं चित्त स्वस्थ असावं. सामान्यपणे मनुष्याचं चित्त हे विषयामध्ये गुंतलेलं असतं
आणि म्हणून व्यक्तीने ज्यावेळेस तो जप करायला बसेल, सुरुवातीला त्याला फार कंटाळा वाटतो, तरी पण त्याने जप केलाच पाहिजे. रामकृष्ण हरी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या प्रकारे भगवंतांच्या नावामध्ये त्याने मन रमवलंच पाहिजे. आणि हळूहळू गुरुकृपेमुळे, भगवंतांच्या कृपेमुळे, साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्याला सुद्धा या हरिनामामध्ये प्रेम वाटू लागेल. माऊली स्वतःच्या अनुभवाने आश्वासन देतात की या प्रकारे जर तुम्ही हरिनामामध्ये गुंतलात तर अंतकाळी तैसे संकटाच्या वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. जो कोणी या हरिनामाचा जप करेल अशा भक्ताला भगवंत व्यवहारी संकटातून तारतात. असे अनेक उदाहरण आहे. भक्त ध्रुव, प्रल्हाद महाराज, द्रौपदी, गजेंद्र मोक्ष. आणि आता जर बघितलं आपण तर दामाजी, गोरा कुंभार, संतसेना, तुकाराम महाराज यांची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. आणि भगवंत या प्रकारे व्यवहारी जीवनामध्ये तर संकटातून तारतात, पण त्या पलीकडे सगळ्यात मोठा लाभ असा की जेव्हा अंतकाळ जवळ येतो त्यावेळी अशा नामसाधकाला भगवंत स्वतःचे स्मरण करून देतात आणि जन्म मृत्यूच्या महान संकटातून वाचवतात. या प्रकारे आपण हरिस्मरणाचा हरिपाठ केला तर किती मोठा लाभ होईल. आणि त्यानंतर शेवटी चौथ्या याच्यामध्ये माऊली सांगतात की संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवितरे, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. या नाम महिमेची प्रचिती आजवर आतापर्यंत अनेक साधू संतांनी घेतलेली आहे. ती आपल्याला सुद्धा होऊ शकते. मात्र यासाठी आळस सोडून मनापासून हरिनामाचा जप करण्यासाठी झटलं पाहिजे. आणि या ठिकाणी स्वतःचे प्रयत्न देखील तितकेच महत्वाचे. आणि म्हणून संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज या ठिकाणी सांगतात, सद्गुरुपदेश स्थिती यज्ञ निश्चय आपुल्या हाती, ईश्वर दूर करी विघ्न पंगती, तै जीवन मुक्ती सापडी. सद्गुरु माऊली ज्ञानोबरायांनी आपणास हरिनामाचा जप करण्याचा उपदेश केला आहे. जर आपण प्रयत्नपूर्वक निश्चयाने हरिनामाची शरण घेतली, हरिनामाचा आश्रय घेतला तर भगवंत देखील भक्तीमधील आपले विघ्न दूर करतील. म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, वेद अनंतची बोलीला अर्थ इतुकाची झाला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.